नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिकच्या नांदूर मधवेश्वर धरणामधून 6318 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीमध्ये विसर्ग, तर मराठवाड्यामधील नागरिकांची तहान भागवण्यासाठी मोठी मदत होईल। अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचे 11 दरवाजे उघडले। अप्पर वर्धा धरणामध्ये आता 87% इतका जलसाठा तयार झाला। वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। विदर्भात जोरदार पावसामुळे पूर्णा नदीला पूर, तापी पूर्णा नदीला पूर आल्यानं हतनूर धरणामधून विसर्ग वाढण्याची शक्यता। पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। धरणाच्या सांडव्यावरून 12,131 क्युसेक विसर्ग, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघरच्या धामणी धरणातून 5,000 क्युसेक पाण्याचा सूर्या नदीमध्ये विसर्ग सुरू। धामणी धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले। पुण्याच्या पुरंदरमधील वीर धरणामधून नीरा नदीमध्ये पात्रात आता 43,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरणामुळे मासेमारी ठप्प आहे। कोकणातील देवगड बंदरामध्ये गुजरातसह अनेक राज्यातील बोटी आश्रयासाठी दाखल। इंद्रायणी नदी फेसाळण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे। प्रदूषणयुक्त पाण्यामुळे आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई व्हावी, नागरिकांचा सवाल। बीड शहरालगतचा कपिलधारा धबधबा ओव्हरफ्लो झाला। धबधब्याचं रूप अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावच्या दौऱ्यावर। मोदींच्या सभेची तयारी सध्या सुरू आहे। सभेला 1 ते 1.5 लाख महिला उपस्थित राहणार, तर जळगाव पाऊस सुरू असल्यानं तयारीत अडथळा। जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस। जिल्ह्यात पावसाचं जोरदार आगमन, तर चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। बीडच्या माजलगाव तालुक्यामधील घाटी नदीला पूर। पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू। पुरामुळे 2 गावांचा संपर्क तुटला। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी। वातावरणात गारवा। जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आलाय, तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अकोल्यातील काटेपूर्णा धरण 91.29% भरलं। 4 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं कोकणात पुढील काही दिवस आता पावसाचा जोर वाढेल। जोरदार पावसानं जिल्हा परिषद शाळेला तलावाचं स्वरूप। भंडाऱ्याच्या मोहाडी या तालुक्यामधील मुसळधार शाळेतला प्रकार आहे। सर्वसाधारण शाळेकडे पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। बोईसर चिंचणी परिसरामध्ये मुसळधार पाऊस। आज उद्या पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। बदलापूरमध्ये पावसाचा जोर वाढला। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा। ठाण्याच्या शहापूरमध्ये एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन। शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण। उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला। धुळे शहरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। जिल्ह्याला रेड अलर्ट। पुण्याच्या राजगड तालुक्यात मुसळधार पावसानं विंझरमधील ओढ्यावरील पूल पाण्याखाली। काही काळ नसरापूर ते वेल्हा हा मार्ग बंद होता। पावसाचा जोर कमी होताच वाहतूक पूर्ववत। बदलापूर पालिकेसमोर पाणीच पाणी। रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यानं वाहन चालकांची कसरत। त्रस्त नागरिकांनी आता खड्डे बुजवण्याची मागणी केली। भिवंडी शहरासह ग्रामीण भागात दमदार पाऊस। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी। 2 ते 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दमदार पाऊस। पावसामुळे पारुंडी येथील तलाव तुडुंब। छोट्या मोठ्या तलावामधील पाणी पातळी वाढली। शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त। बीडमधील परळी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। नागपूर धरण भरल्यानंच वाण नदीला पूर। बीड परळी महामार्गावरील वाहतुकीत पूल गेलाय वाहून। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान। शेकडो एकरवरील पिकं उद्ध्वस्त। नुकसान भरपाई देण्याची मागणी। अहमदनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू। ओढे तलाव तुडुंब झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा। तोंडाला काळ्या पट्ट्या लावून निषेध आंदोलन। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी।
नांदेडमध्ये महाविकास आघाडीचं बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. काळ्या पट्ट्या बांधून सरकारच्या विरोधात रोष. महायुती सरकार दडपशाहीचं राजकारण करत असल्याचा आरोप. जालन्यात बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध आंदोलन. बारामतीमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आता महाविकास आघाडीचं आंदोलन. तोंडाला काळा मास्क लावून निषेध व्यक्त. राज्यात वाढत्या बलात्काराच्या घटनेवर अंकुश ठेवण्यावर सरकार अपयशी ठरलंय. सांगलीमधील महिलांचा आरोप. महिलांनी राज्य सरकारला साड्या, बांगड्या आणि राख्यांचा आहेर पाठवला. बदलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या चौकात आंदोलन. पोलिसांनी नोटीस बजावल्यानं तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलंय. अहमदनगरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. महाविकास आघाडीच्या आंदोलनात महिला आणि युवतींचा सहभाग. हिंगोलीच्या गांधी चौकात महाविकास आघाडीची निदर्शनं. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ तोंडाला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त. नवी मुंबईत आता महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात भाजपचं मूक आंदोलन. जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांच्या नेतृत्वात हे आंदोलन. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये विठ्ठल मूर्ती संरक्षण सोहळा पार पडला. ग्रामस्थांकडून मोठा उत्सव साजरा. बीडच्या बडवणीमधील आदर्श देवगाव गावात विठ्ठल बिरुदेव यात्रेनिमित्त परस कार्यक्रमाचं आयोजन. ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक नृत्य करत सोहळा संपन्न. धाराशिवच्या परंड्यामधील मासेमारी व्यावसायिकाकडून 70 ते 80 हजार किमतीचे दागिने असलेली बॅग पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली. मुडेराम सल्ले या मासेमारी व्यावसायिकाच्या प्रामाणिकपणाचं सगळ्यांकडून कौतुक होत आहे. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती साजरी. हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकावर शासकीय अभिवादन. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. पाणी पुरवठा, स्वच्छता आणि पथदिव्यांची व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्ग जोडणीला मुहूर्त सापडला. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचं काम 1 सप्टेंबरपासून सुरू होणार. जिल्हाधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय. आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यात एमआयडीसीचा प्रश्न सोडवल्यानं जल्लोष. पहिल्या टप्प्यामध्ये 54 एकर जमीन संपादित करण्यात येणार. वाशिम एमआयडीसीमध्ये पाणी उपलब्ध होत नसल्यानं उद्योगधंदे अडचणीत आले. पंचाळा धरणामधून पाणी आरक्षित करण्याबाबत मंजुरीचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर प्रलंबित आहे.